Hello students, already we have started the lesson the Bholi. Now remaining part we are going to start today. Up to here we have taken father's grip. Now we are going to start from what's the matter with you. Okay, now listen it properly. What's the matter with you, you fool? Shouted Ramlal. त्यानंतर रामलाल त्या भोलीवरती ओरडतोय. तो म्हणतो की व्हॉट्स द मॅटर विथ यू यू फुल आर यू फुल, तुला काय झाले, आर यू फुल, असा हा रामलाल त्या तिच्यावरती ओरडतो. आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल, मी तुला फक्त शाळेत घेऊन चाललो आहे. देन ही टोल्ड हिज वाईफ, त्यानंतर तो आपल्या बायकोला म्हणतो, लेट हर विअर सम डिसेंट क्लोथ्स टुडे ऑर एल्स व्हॉट विल द टीचर्स अँड द अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ अस व्हेन दे सी हर. लगेच हा रामलाल आपल्या बायकोला म्हणतो की आज आपण तिला शाळेला घेऊन चाललो आहे, त्यामुळे तिला आज काहीतरी चांगले कपडे घालायला दे. ऑर एल्स म्हणजे नाहीतर व्हॉट विल द टीचर्स अँड द अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ अस वेन दे सी हर, नाहीतर त्या शाळेतले टीचर्स किंवा इतर ज्या स्कूल गर्ल्स असतील, शाळेतल्या ज्या मुली असतील, त्या तिच्याबद्दल आणि आमच्याबद्दल काय विचार करतील. त्यामुळे तू काय कर, आज ती शाळेत जाताना तिला एक चांगले डिसेंट क्लोथ्स, चांगले कपडे तिला घालायला दे. न्यू क्लोथ्स हॅड नेवर बीन मेड फॉर भोली. बघा पुढं काय म्हटलेलं आहे, या भोलीला नवीन कपडे कधीच घालायला मिळाले नव्हते. न्यू क्लोथ्स हॅड नेवर बीन मेड फॉर भोली. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेर पास्ड ऑन टू हर. तिच्याच बहिणींचे जे काही जुने कपडे असायचे तेच तिला घालायला मिळायचे आणि त्यामुळे नवीन कपडे त्या भोलीकरता कधी मिळालेच नाहीत. नो वन केअर टू मेंड ऑर वॉश हर क्लोथ्स. टू मेंड म्हणजे टू रिपेअर, इथे दिला बघा वर्ड. टू मेंड मीन्स वॉट, टू रिपेअर. पुन्हा म्हटलेलं इथं, नो वन केअर टू मेंड ऑर वॉश हर क्लोथ्स. तिच्या कपड्याची कोणी अजिबात काळजी घेत नव्हते, तिच्यामुळे तिचे कपडे कोणी वॉश करायला बघत नव्हतं किंवा एखादा कपडा जर फाटला असेल तर ते रिपेअर करायलासुद्धा बघत नव्हते. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव अ क्लीन ड्रेस विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा. बट टुडे शी वॉज लकी. वाय शी वॉज लकी टुडे? as she got a new dress now as she was going to school today. Now she was so much lucky to receive a clean dress which had shrunk after many washing and no longer fitted चंपा. आज मात्र ती लकी होती कारण तिला आज नवीन ड्रेस घालायला मिळाला, क्लीन ड्रेस घालायला मिळाला. विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा. ॲक्च्युली तर चंपाला फिट होतच नव्हता, पण तरीसुद्धा तो तिला क्लीन ड्रेस घालायला मिळाला. She was even bathed and oil was rubbed into her dry and matted hair. Now what is meant by matted? It is also given here. Matted means what? Entangle. Entangle म्हणजे गुंता झालेली. तर इथं मात्र आज तिला शी वॉज इवन बाथ, आज तिनं आंघोळसुद्धा केली. अँड ऑइल वॉज रब्ड इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर. तिच्या गुंता झालेल्या केसांना तेलसुद्धा लावलं गेलं. आज म्हणजे इतर दिवशी ते काहीच नव्हतं, आज मात्र ती शाळा जाणार, त्यामुळं तिच्या या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जात होत्या. Only then did she begin to believe that she was being taken to a place better than her home. या सगळ्या गोष्टी तिला जाणवल्या आता. म्हणजे आज नवीन ड्रेस घालायला मिळाला, आंघोळसुद्धा केली, त्यानंतर केसांना तेल लावायला मिळाले आणि या सगळ्या गोष्टीमुळे तिला आज वाटलं की आज आपण कुठल्यातरी चांगल्या ठिकाणी जाणार आहोत. ओनली देन डीड शी बिगिन टू बिलीव्ह दॅट शी वॉज बिंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम. तिला असं जाणवलं की आपल्या घरापेक्षा एक बेटर प्लेस असेल, एक चांगलं ठिकाण असेल की त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत आज होत आहेत. वेन दे रीच द स्कूल द चिल्ड्रन वेअर ऑलरेडी इन देअर क्लासरूम्स. जेव्हा ते शाळेमध्ये पोचले तेव्हा अगोदर क्लासरूममध्ये मुलं आलीच होती. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेड मिस्ट्रेस. रामलालनं आपल्या मुलीला त्या शाळेतल्या ज्या मुख्याध्यापिका होत्या, त्यांना हेड मिस्ट्रेस म्हटलेलं आहे, तर त्यांच्या हाती सोपवलं. लेफ्ट अलोन द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर विथ फिअर लेडन आईज. आता इथं मात्र ही एकटी मुलगी पडलेली आहे, तिचे वडील तिला सोडून गेलेले आहेत आणि शी वॉज लेफ्ट अलोन नाव. शी वॉज लेफ्ट अलोन द पुअर गर्ल, गरीब बिचारी मुलगी. लुक्ड अबाउट हर विथ फिअर लेडन आईज. आता इथं मात्र अगदी घाबरलेल्या नजरेनं, घाबरलेल्या डोळ्यांनी ती बघू लागली. देअर वेअर सेव्हरल रूम्स. त्या ठिकाणी शाळा असल्यामुळं भरपूर रूम्स होत्या, भरपूर खोल्या होत्या. अँड इन each room girls like her squatted on mats. Squatted, what is mean by squatted? It is also given here. Squatted means what? Sat on their heels. Sat on their heels. And each room girls like her squatted on mats.
म्हणजे प्रत्येक रूममध्ये तिच्यासारख्याच मुली होत्या की ज्या मॅटवरती बसल्या होत्या, चटईवरती बसल्या होत्या, रीडिंग फ्रॉम बुक्स ऑर रायटिंग ऑन स्लेट्स, म्हणजे त्या पुस्तकातून काहीतरी वाचत होत्या किंवा पाठीवरती काहीतरी लिहित होत्या. तर अशा मुली तिला या प्रत्येक रूममध्ये तिला दिसल्या. द हेड मिस्ट्रेस आस्क भोली टू सीट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम्स. त्यानंतर त्या शाळेत ज्या मुख्याध्यापक होत्या त्यांनी त्यास या भोलीला सांगितलं की तू एका कॉर्नरला जाऊन बस. एका क्लासरूममध्ये तिला बसायला सांगितलं, तिला परवानगी मिळाली बसायला. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक. ॲक्च्युली भोलीला नेमकी स्कूल कशी असते, काय असते याबद्दल अजिबात माहिती नव्हती. अँड व्हॉट हॅपन देअर, आणि त्यानंतर नेमकी काय घटना घडली बघा. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर. पण तिला मात्र खूप आनंद झाला, कारण तिच्या वयाच्या ज्या मुली होत्या त्या तिच्या वयाच्या मुली त्या ठिकाणी बघून, त्या शाळेमध्ये बघून तिला खूप आनंद झाला. नाव बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर. शी होप दॅट वन ऑफ दीज गर्ल्स माईट बिकम हर फ्रेंड. तिला असं वाटलं की या मुलींपैकी आपले एक फ्रेंड होऊ शकते, आपली एखादी मैत्रीणसुद्धा इथं आपल्याला मिळू शकते, आणि तिला तो खूप आनंद झाला त्यावेळेस. शी होप दॅट वन ऑफ दीज गर्ल्स माईट बिकम हर फ्रेंड. द लेडी टीचर हू वॉज इन द क्लास वॉज सेईंग समथिंग टू द गर्ल्स बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग. आता इथं मात्र त्या शाळेतल्या ज्या लेडी टीचर होत्या त्यांनी मात्र इतर मुलींना, सगळ्या मुलींना काही इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली. शी वॉज सेईंग समथिंग टू द गर्ल्स, त्या काहीतरी सांगायला सुरुवात केली. बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग. शी कुडंट अंडरस्टँड. पण भोलीला मात्र काहीच कळत नव्हतं. शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑन दी वॉल. तिने मात्र त्या शाळेतील भिंतीवरती जी काही चित्र होती त्या चित्रांकडे बघायला सुरुवात केली. नाव शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑन दी वॉल. द कलर्स फॅसिनेटेड हर. त्या पिक्चरमध्ये, त्या चित्रामध्ये जे काही कलर्स होते, जे काही रंग होते, त्या रंगाकडे ती आकर्षित झाली. द हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज. त्यानंतर ती इमॅजिन करायला लागली. त्या भिंतीवरती, त्या शाळेच्या भिंतीवरती तिने एक चित्रामध्ये तो एक हॉर्स बघितला. हाव ही वॉज, द हॉर्स वॉज ब्राऊन. तो ब्राऊन कलरचा होता, तपकिरी रंगाचा होता. जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज. बघा, म्हणजे तहसीलदार ज्या घोड्यावरून यायचे तसाच घोडा तो नक्की होता, असं तिने ती इमॅजिन करायला सुरुवात केली. त्यानंतर अजून तिला काय बघितलं बघा. द गोट वॉज ब्लॅक लाईक द गोट ऑफ देअर नेबर. त्या ठिकाणी तिनं त्या चित्रामध्ये एक शेळी बघितली. हाऊ शी वॉज ब्लॅक. ती काळ्या रंगाची होती. लाईक द गोट ऑफ देअर नेबर. त्यांच्या शेजारी एक शेळी होती, तीसुद्धा तशीच होती काळ्या रंगाची. म्हणजे या सगळ्या गोष्टी तिने इमॅजिन करायला सुरुवात केल्या. द पॅरट वॉज ग्रीन लाईक द पॅरट शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चर्ड. बघा, द पॅरट वॉज ग्रीन. त्या ठिकाणी पॅरटसुद्धा बघितला, एक पोपट बघितला. तो कसा होता? ग्रीन होता. जस्ट लाईक द पॅरट्स शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चर्ड. म्हणजे आंब्याच्या बागेमध्ये किंवा आमराईमध्ये तिनं जो पॅरट बघितला होता, सेम तसाच पॅरट तिनं त्या चित्रामध्ये बघितला. अँड द काऊ वॉज जस्ट लाईक देअर लक्ष्मी. त्या चित्रामध्ये गायसुद्धा होती. ती गाय कशी होती? त्यांच्या लक्ष्मीसारखी होती, लक्ष्मी गाईसारखी होती. अँड सडनली भोली नोटीस दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साईड स्माइलिंग ॲट हर. त्यानंतर भोलीच्या लक्षात आलं की टीचर आपल्याकडे बघतायत, आपल्याकडे त्या शिक्षिका बघतायत आणि आपल्याकडे बघून त्या हसत आहेत. व्हॉट्स युअर नेम लिटिल वन. लगेच त्या टीचरने तिला विचारलं, त्या भोलीला विचारलं, तुझं नाव काय? व्हॉट्स युअर नेम. लगेच ती म्हणते भो. शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. ॲक्च्युली आपण यापूर्वी बघितलेलं की भोली बोलताना ती अडखळते, आणि त्यामुळे ती रिप्लाय देताना, उत्तर देताना काय म्हणते की भो असा रिप्लाय देते. शी कुड स्टॅमर नो फार्दर दॅन दॅट. स्टॅमर म्हणजे इथं अडखळणे, तो वर्ड दिला बघा. द वर्ड स्टॅमर मीन्स व्हॉट हिअर, अडखळणे. म्हणजे बोलताना ती अडखळली इथं आणि ती व्यवस्थित उत्तर देऊ शकली नाही. देन शी बिगॅन टू क्राय अँड टीयर्स फ्लोड फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फ्लड. इन अ हेल्पलेस फ्लड इथं एक फ्रेज दिलेला आहे. व्हॉट इट मीन्स? इट मीन्स अनकंट्रोल्ड फ्लो ऑफ टीयर्स. अनकंट्रोल्ड फ्लो ऑफ टीयर्स म्हणजे ती खूप रडायला लागली अस्वस्थ होऊन. देन शी बिगॅन टू क्राय अँड टीयर्स फ्लोड फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फ्लड. म्हणजे ती असह्य होऊन, निराश होऊन, नाराज होऊन ती रडायला लागली, कारण तिला स्वतःचं नावसुद्धा घेता आलं नाही. ती बोलताना अडखळलेली आहे. शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स हू शी न्यू वर स्टील लाफिंग ॲट हर. बघा, नाव शी केप्ट हर हेड डाऊन.
तिने मात्र आता आपलं डोकं खाली घातलेलं आहे, मान खाली घातलेलं आहे. ॲज शी सॅट इन हर कॉर्नर, ती एका कोपऱ्यामध्ये बसली होती. नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स. आता इथं मात्र या मुलीनं, या बोलीनं इतर मुलींकडे बघायचं अजिबात धाडस केलं नाही. शी न्यू वेअर स्टील लॅपिंग ॲट हर, कारण त्या मुली तिच्याकडे अजून बघून त्या हसत होत्या, कारण ती बोलताना खूप अडखळलेली होती. वेन द स्कूल बेल रँग, all the girls scurried out of the classroom. Scurried, what is meant by scurried? It is also given here. Scurried means ran or moved away in a hurry, म्हणजे घाईत गडबडीत निघून जाणं. बघा आता मात्र शाळेची बेल वाजली. बेल वाजल्यानंतर ऑल द गर्ल्स स्कुरिड आउट ऑफ द क्लासरूम, सगळ्या मुली त्या वर्गातून बाहेर निघाल्या. बट भोली डेअर नॉट लिव्ह हर कॉर्नर, भोली मात्र त्या ठिकाणी तिथंच बसून राहिली. तिचं धाडस झालं नाही त्या कॉर्नरमधून तिथून निघून जायला. हर हेड स्टील लोअर, तिची मान अजूनही खाली होती. शी केप्ट ऑन सॉबिंग, ती मात्र आता इथं हुंदके देऊन रडायला लागली. सॉबिंग म्हणजे हुंदके देऊन रडणे. शी केप्ट ऑन सॉबिंग. भोली, द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग. आता मात्र त्या टीचरने तिला हाक मारली. भोली असं म्हटलं. यावेळेस टीचरचा जो आवाज होता तो मात्र कसा होता, सॉफ्ट अँड सुदिंग, म्हणजे तो थोडासा हलका आणि दिलासादायक असा होता. सुदिंग म्हणजे इथं दिलासा देणारा किंवा धीर देणारा असा तो आवाज होता. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेवर बीन कॉल लाईक दॅट. बघा म्हणजे अशा आवाजामध्ये किंवा अशा बोलण्यामध्ये आजपर्यंत तिला तिच्या आयुष्यामध्ये अशी हाक तिला कुणीही मारली नव्हती. तसा इथं टीचरचा आवाज जो तो कसा जाणवला, तिला सॉफ्ट जाणवला किंवा सुद्धा सुदिंग जाणवला, थोडासा धीर देणारा किंवा दिलासा देणारा जाणवला. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेवर बीन कॉल लाईक दॅट, इट टच हर हार्ट. आणि त्यामुळे ते तिला ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा ते टीचर आणि त्यांचं जे बोलवणं आहे ते तिला भावलेलं आहे. इट टच हर हार्ट. गेट अप सेड द टीचर. इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. भोली गॉट अप. बघा लगेच त्या टीचर त्या भोलीला म्हणतात की गेट अप, उठून उभी राहा. इट वॉज नॉट अ कमांड, या काही ऑर्डर नाही किंवा ही कमांड नाही, आज्ञा नाही, हुकूम नाही, बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन, म्हणजे एक फ्रेंडली सजेशन आहे. तू काय कर, उठून उभी राहा. भोली गॉट अप असं म्हटल्यानंतर ती भोली जी आहे ती भोली उभी राहते. नाव टेल मी युअर नेम, आता मला सांग तुझं नाव. लगेच पुन्हा स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. आता मात्र तिला बोलायचं होतं आणि बोलण्यापूर्वीच तिच्या संपूर्ण अंगाला घाम आला होता. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी, कारण ती खूप घाबरली होती. वूड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर. आता ती स्वतः विचार करते बघा. वूड हर स्टॅमरिंग टंग, स्टॅमरिंग टंग म्हणजे काय, अडखळणारी जीभ. अगेन डिस्ग्रेस हर, डिस्ग्रेस म्हणजे निराश करणे किंवा नाराज करणे, म्हणजे तिची अडखळणारी जीभ जी आहे ती पुन्हा तिला नाराज करेल का, निराश करेल का. फॉर दी सेक ऑफ दिस काइंड ऑफ वुमेन हावेवर शी डिसाइडेड टू मेक अन एफर्ट. शी हॅड सच अ शूदिंग व्हॉइस शी वुड नॉट लाफ ॲट हर. बघा काय पुढे म्हटलेलं आहे, फॉर दी सेक ऑफ दिस काइंड ऑफ वुमेन, म्हणजे अशा प्रकारच्या स्त्रीसाठी. इथं मात्र या टीचरबद्दल तिला थोडासा वेगळा अनुभव आला आणि त्यामुळं शी डिसाइडेड टू मेक अन एफर्ट, तिनं पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला. शी डिसाइडेड टू मेक अन एफर्ट. शी हॅड सच अ शूदिंग व्हॉइस शी वुड नॉट लाफ ॲट हर. बघा तिला असं वाटलं की टीचर आपल्याला धीर देत आहेत किंवा दिलासा देत आहेत, त्यामुळं त्या नक्कीच आपल्याला ती ओरडणार नाहीत. शी वुड नॉट लाफ ॲट हर, आपल्यावरती हसणार नाहीत. लगेच तिनं सुरुवात केली बोलायला, आपलं नाव सांगायला सुरुवात केली. भ भो भो भो. शी बिगॅन टू स्टॅमर. आणि पुन्हा ती अजून अडखळलेली आहे, अजून तिला ते पूर्ण नाव सांगता आलेलं नाही. पुन्हा ती काय म्हणते की भ भ भो भो असं म्हणलेलं आहे. वेल डन द टीचर एनकरेज हर. बघा असं म्हटल्यानंतर, सुरुवात केल्यानंतर लगेच टीचरने तिला सुद्धा प्रेरित केलं, तिला धीर दिला. द टीचर एनकरेज हर. पुन्हा टीचरने तिला एनकरेज केलं, तिला थोडासा दिलासा दिला किंवा धीर दिलेला आहे. कम ऑन नाव द फुल नेम. सांगू शकतेस तू फुल नेम सांग, पूर्ण नाव सांग. भ भ भो भोली. शेवटी तिनं ते पूर्ण नाव सांगितलेलं आहे, भोली असं. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव्ड ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. बघा शेवटी तिनं ते नाव सांगण्यामध्ये तिला यश मिळालं. अँड फेल्ट रिलीव्ड, आणि त्यानंतर तिला असं वाटतं की आपल्याला सुटका झालेली आहे. ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट, आपण काहीतरी मोठी कामगिरी केली असं तिला वाटलं जेव्हा तिनं पूर्ण नाव सांगितलं तेव्हा. वेल डन द टीचर पॅटेड हर ॲफेक्शनेटली. मग लगेच तिचं नाव सांगितल्यानंतर टीचरने तिची पाठ थोपटली आणि तिला काय म्हटलं की वेल डन. बट द fear out of for your heart and you will be able to speak like everyone else. Put the fear out of your heart. तू काय कर, टीचर तिला सांगतात आता, तू काय कर, तुझ्या मनामध्ये जी काही भीती आहे ती भीती पूर्ण अगोदर घालून टाक, नाहीशी कर.
अँड यू विल बी एबल टू स्पीक द लाईक एव्हरी वन एल्स. तू सुद्धा इतरांसारखी बोलायला लागशील असं टीचरने सांगितलं. भोली लुक्ड अप ॲज इफ टू आस्क रिअली. लगेच भोलीने वरती बघितलं आणि ते काय म्हणते की खरंच मी इतरांसारखी बोलायला लागेन. रिअली. येस येस इट विल बी व्हेरी इझी. ते खूप सोपं आहे. इट विल बी व्हेरी इझी. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. विल यू कम. तू काय कर फक्त दररोज शाळेला ये इथं. येणार का शाळेला. विल यू कम. नाव भोली नॉडेड. लगेच भोलीने मान डोलावली. नो से इट अलाउड. नो से इट अलाउड हे टीचर म्हणतात. नाही फक्त मान डोलून चाललं नाही. तू काय कर मोठ्यानं सांग काय ते येणार की नाही. लगेच तिनं सुरुवात केली आणि अडखळत ती पुन्हा बोललेलं आहे यस. अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टॉनिश दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. पुन्हा तिनं एस असं म्हणत ती स्वतः ती बोलू शकलेली आहे. येस असं म्हटलेलं आहे. अँड शी हरसेल्फ वॉज ॲस्टॉनिश म्हणजे थक्क होणे आश्चर्यचकित होणे. दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. म्हणजे पुन्हा ती यस हा शब्द ती बोलू शकते याबद्दल तिलासुद्धा आश्चर्य वाटलं सुरुवातीला. डिडंट आय टेल यू नाव टेक दिस बुक. डिडंट आय टेल यू मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का. नाव टेक दिस बुक. आता तू काय कर ही बुक घे. टीचर तिला म्हणतात. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वेअर इन कलर डॉग कॅट गोट हाऊस पॅरट टायगर अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी. बघा आता टीचरने तिला एक पुस्तक दिलं. त्या पुस्तकामध्ये खूप चित्र होती. खूप सुंदर चित्र होती. नाईस पिक्चर्स होते. अँड द पिक्चर्स वेअर इन कलर. आणि ही चित्र जी होती ती चित्र खूप रंगीबेरंगी होती. त्यामध्ये डॉग कॅट गोट हाऊस पॅरट टायगर अँड काऊ जस्ट लाईक लक्ष्मी असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये डॉगचे पिक्चर होते कुत्र्याचे पिक्चर होते मांजर शेळी घोडा पॅरट टायगर आणि काऊ गाय त्यांच्या लक्ष्मी गाईसारखी. तर अशी रंगीबेरंगी पिक्चर असलेलं हे पुस्तक जे आहे पुस्तक त्या टीचरनी त्या बोलीला दिलेलं आहे. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन अ बिग ब्लॅक लेटर्स. आणि प्रत्येक पिक्चरच्या खाली त्या प्रत्येक चित्राच्या खाली मोठ्या बिग ब्लॅक लेटर्समध्ये म्हणजे काळ्या रंगामध्ये आणि बिग लेटर्समध्ये बोल्ड लेटर्समध्ये काहीतरी वर्ड लिहिला होता. आता हा वर्ड काय असेल. डॉगच्या चित्राखाली डॉग असं लिहिलं असणार DOG असं लिहिलं असणार आहे बिग ब्लॅक लेटर्समध्ये. तर अशा काही गोष्टी होती किंवा असं हे चित्राचं पुस्तक जे आहे रंगीबेरंगी त्या टीचरने त्या भोलीला दिलेलं आहे. इन 1 month यू विल बी एबल टू रीड धिस बुक. आणि पुन्हा त्यांना सांगितलं त्या टीचरने सांगितलं की एका महिन्यामध्ये कदाचित तू हे पुस्तक पूर्ण वाचायला शिकशील. यू विल बी एबल टू रीड धिस बुक. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक. देन अ स्टील बिगर वन. त्यानंतर मी तुला काय करेन यापेक्षा थोडंसं मोठं देईन आणि ते झाल्यानंतर पुन्हा त्यापेक्षा मोठं देईन स्टील बिगर. इन टाईम यू विल बी मोर लर्नेड दॅन एनीवन एल्स इन द विलेज. आणि तोपर्यंत तू काय करशील तुमच्या गावामध्ये सगळ्यांपेक्षा तू खूप शिकलेले असशील. त्यामुळे तू काय कर की आता हे वाचायला सुरुवात कर. देन नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ ॲट यू. आणि त्यानंतर तुझ्यावरती कुणी असणार नाही तुला कुणी चिडवणार नाही. त्यामुळे तू काय कर हा आता प्रयत्न करायला सुरुवात कर असं टीचरने तिला सांगितलं. देन नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ ॲट यू. पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट. लोकसुद्धा तुला आदरानं तुझं बोलणं जे आहे ते बोलणं तुला ऐकायला लागतील. अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाऊट द स्लायटेस्ट स्टॅमर. अंडरस्टँड. आणि तूसुद्धा अजिबात किंवा किंचितही न अडकळता स्लायटेस्ट स्टॅमर म्हटले विदाऊट द स्लायटेस्ट स्टॅमर दॅट इज ऑल्सो गिवन हिअर. म्हणजे किंचितही न अडखळता तूसुद्धा इतरांसारखी बोलायला लागशील. कळते का तुला. अंडरस्टँड. नाव गो होम अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. आता तू काय कर घरी जा आणि उद्या सकाळी लवकर पुन्हा शाळेला ये. नाव भोली फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वे आर रिंगिंग. आता मात्र भोलीला खूप आनंद झाला होता आणि तिला असं अचानक वाटलं की आपल्या नाव शी फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वे आर रिंगिंग. तिला असं वाटलं की मंदिरामध्ये संपूर्ण घंटा ज्या आहेत घंटा वाजत आहेत घंटानाद होत आहे. अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस हॅड ब्लॉझम इन टू बिग रेड फ्लावर्स. आणि अशा पुन्हाच म्हटले ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस शाळेच्या समोरचे जे काही झाडं जी आहेत तीसुद्धा फुलं आणि पानांनी भरलेली आहेत. इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस हॅड ब्लॉझम इन टू बिग रेड फ्लावर्स. हर हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ अ न्यू होप अँड न्यू लाईफ. तिचं अंतःकरण मात्र तिचं मन मात्र शी वॉज हर हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ अ न्यू होप अँड न्यू लाईफ. नाव शी वॉज व्हेरी मच हॅपी. आता मात्र तिला खूप आनंद झालेला आहे कारण ती आता काहीतरी नवीन शिकणार होती. तर या गोष्टी तर आपण बघितलेल्या आहेत. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघतोय. ओके थँक्यू.